रियल एस्टेट के मशहूर कारोबारी और साबिक कांग्रेस उम्मीदवार यूसुफ शरीफ उर्फ KGF बाबू के बेंगलुरु के वसंत नगर में वाक़ घर पर RTO ने छापा मारा है। RTO अफसरान का इल्ज़ाम है कि बाबू ने महंगी कारें जैसे रोल्स रॉयस और वेलफेयर पर कर्नाटक रोड टैक्स अदा नहीं किया। हालांकि ये कारें रियासत में मुस्तकिल इस्तेमाल हो रही हैं। क़ानून के मुताबिक अगर कोई गाड़ी कर्नाटक में 1 साल से ज़्यादा इस्तेमाल हो तो इस पर मकामी रोड टैक्स लागू हो जाता है। बताया गया कि बाबू ने एहलकारों के बारहा कहने के बावजूद अपने घर का दरवाज़ा नहीं खोला। दिलचस्प बात यह है कि 2021 में भी उनकी एक रोल्स रॉयस गाड़ी टैक्स न अदा करने पर जब्त कर ली गई थी। फरवरी 2025 में RTO ने ऐसी ही एक कार्रवाई के दौरान 30 लग्जरी कारें जब्त की थीं और तकरीबन 3 करोड़ का टैक्स वसूल किया गया था। KGF बाबू का कहना है कि वो रियासती क़वानीन के मुताबिक टैक्स अदा करने को तैयार हैं। ಏನೋ ಮಿಸ್ಟೇಕ್ ಆಗಿದೆ ಈ ಗಾಡಿ ನಂದು ಕೋಸೆ ಕಾಣಿಸುವ ಜೋಗೇಶ್ವರಿ ಬೆಸ್ಟ್ ಪಟೇಲ್ ಸ್ಟ್ರೀಟ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಆಫೀಸ್ ಬಾಂಬೆ ಆ ಹೆಸರಲ್ಲಿ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಇದೆ ಇರಲಿ ಮಾತಾಡಿ ಸರ್ ಅಲ್ಲಿ ಈ ಗಾಡಿ ಅಲ್ಲೂ ಓಡಾಡೋದು ಇಲ್ಲಿ ಬಾಂಬೆನಲ್ಲಿನೂ ಓಡಿಸ್ತೀವಿ ಇಲ್ಲಿ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿನೂ ಓಡಿಸ್ತೀವಿ ಏನೋ ಇವಾಗ ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕಮಿಷನರ್ಗೆ ರಾಂಗ್ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಕೊಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಕಳಿಸಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ 1 ಇಯರ್ಗೆ ಮೇಲೆ ಗಾಡಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದಂತೆ ಕಾನೂನಲ್ಲಿ 1 ಇಯರ್ವರೆಗೂ ಕರ್ನಾಟಕ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟಬೇಕು. ನಮ್ಮ ಗಾಡಿ ಏನಿದೆ ಇಲ್ಲೂ ಓಡಾಡುತ್ತೆ ಬಾಂಬೆನಲ್ಲೂ ಓಡಾಡುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವಾಗ ಮೇಡಮ್ಮು ಟ್ರಾನ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಕಮಿಷನರ್ ಮೇಡಮ್ಮು ಈಗ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ನಮಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ಟಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಇವಾಗ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಅವ್ರು ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಕೊಟ್ಟರೆ ನಾನು ಇವತ್ತೇ ಈ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಟ್ತೀನಿ.